नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये 4 ते 5 वर्षाच्या मुलीची ब्राह्मणी सिंगल काष्टा साडी कटिंग व्हिडिओ पाहणार आहोत. त्यासाठी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. अस्तरची बंद बाजू आपल्याकडे घ्यायची. आपल्याला पॅन्टसारखं कटिंग करून घ्यायचं आहे. तर पहा मी कशी घडी मारलेली आहे बघा. बंद बाजू माझ्याकडे घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला उंचीचं माप टाकायचं, त्याचबरोबर सीट घेरचं आणि त्याचबरोबर सर्वात शेवटी बॉटमचं अशी मापं लागणार आहेत आपल्याला. तर पहा मी बंद बाजू माझ्याकडे घेतलेली आहे आणि वरच्या साईडला मी आता सीट घेरचं म्हणजे कमरेचं माप असतं ना ते माप टाकणार आहे. सुरुवातीला वरच्या साईडला आपली कंबर आहे 20 मध्ये 2 इंच मार्जिन ठेवायचं. 20चा म्हणजे चौथा भाग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 2 इंच माप मार्जिन टाकायचं आणि हे वरच्या साईडला कमरेच्या इथे हे माप टाकून द्यायचं. त्याचबरोबर बघा या पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे. आपली 20 कंबर आहे म्हटल्यानंतर 5 मध्ये 2 इंच म्हणजे 7 घेतलेलं आहे वरच्या साईडला. तिथून खाली यायचं. सीट घेर आहे आपलं 21 इंच. तर 21चा इथं सीट घेरचा तिसरा भाग टाकलेला आहे मी. तर इथे मी सीट घेरचा तिसरा भाग टाकून त्याच्यामध्ये पुढे 2 इंच पुढे वाढवलेला आहे आणि तिथून वरती जी आकार काढलेला आहे आणि खालच्या साईडला आपल्याला बॉटमचं माप टाकायचं आहे. तर हे जे अस्तर आहे ना, तर ह्याच्यामध्ये मला ना खाली 5 इंच वाढवायचं आहे. तर त्यानंतर मी खाली बॉटमचं माप टाकणार आहे. तर तुम्हाला मी जोडून दाखवते, कारण थोड्यासाठी आपल्याला अर्धा मीटर कपडा वाढवण्यापेक्षा आता हे जे साईडला कपड राहिलेलं आहे ना, तर त्याचं आपण म्हणजे वापर करण्यासाठी मी 1 मीटरचं अस्तर घेतलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. थोडक्यात बघा मी त्यानंतर खाली जोड देणार आहे. तर एवढी 3च माप आहेत, लक्षात ठेवा. उंची, सीट घेर आणि कंबर, त्याचबरोबर खाली बॉटम एवढीच माप आहेत. बघा आता मी जॉईंट कसं देत आहे. इथे एवढं मी जॉईंट देणार आहे. तर जॉईंट देऊन खाली बॉटमचं माप टाकणार आहे. तर बॉटम आपला किती आहे, तर बॉटम आहे 10 इंच. तर 10चा म्हणजे आपल्याला टाकायचं, त्याच्यापुढे फक्त 1 इंच, 10चा अर्ध घ्यायचं आपल्याला 5 इंच, त्याच्यापुढे 1 इंच वाढवायचं आहे मार्जिनसाठी, शिलाईसाठी आपल्याला जास्त काही कपडा वाढवायचा नाही. त्यानंतर जोडून घ्यायचं आपल्याला. तर बघा त्यानंतर मी साडी घेतलेली आहे. तर साडीला आपल्याला सुरुवातीला पदर कट करायचं आहे. तर आपल्याला पायाकडची बाजू असते ना तिथून सुरुवात करायची. तर आपल्याला उंची आहे तर माझ्या कस्टमरची 21 इंच. तर खालच्या म्हणजे पायाकडची बाजू असते ना त्या साईडला उंचीचं डबल माप घ्यायचं, म्हणजे 21 + 21. बघा मी 2 ठिकाणी रेषा ओढत आहे, खडून मार्किंग करत आहे आणि त्याच्या पुढे ना 21चा हाफ म्हणजे अर्ध करायचं. मग 10 किंवा 11 टाकू शकता, बरोबर. पायाकडच्या बाजूला फक्त आणि वरच्या साईडला फक्त उंचीचं डबल घ्यायचं. तुमच्या लक्षात आलं असेल मी काय सांगितलेलं आहे. बघा वरच्या साईडला मी फक्त डबल घेतलं आणि खालच्या साईडला पायाकडच्या साईडला मी डबल उंची + हाफ म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. बघा त्यानंतर मी क्रॉसमध्ये कट करणार आहे. तिरकस आपल्याला कट करायला लागतं. तर बघा मी कशी कट करते तुमच्या लक्षात आलं असेल. इकडे बघा या पद्धतीने मी क्रॉसमध्ये कट करणार आहे. पण म्हणजे पायाकडच्या बाजूलाच आपल्याला पदर आपण घेतो ना, पिन केल्यानंतर जो आपला भाग येतो ना त्या साईडला आपल्याला उंचीच्या डबल + हाफ इंच घ्यायचं आणि वरच्या साईडला आतल्या साईडला आपला जो काही भाग राहतो ना तिथे फक्त उंचीचं डबल घ्यायचं. एवढे 2च मापं घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा या पद्धतीने तिथे ना अशा प्लेट्स करून घ्यायच्या. तर हा जो काही पदर आहे ना त्याला सुद्धा आपण एखादी पिन लावून ठेवायची, म्हणजे पदर इकडं तिकडं अस्ताव्यस्त होणार नाही आणि शिवताना व्यवस्थित असा एक साईडला प्रॉपर राहील. त्यासाठी तुम्हाला जर वेळ असेल तर इस्त्री करून घ्या, नसेल तर झाल्यानंतर सुद्धा पूर्ण साडी झाल्यानंतर पण इस्त्री करू शकता, काही हरकत नाही. तर आपल्याला पदर झालेला आहे. त्यानंतर ही जी आहे ती म्हणजे नाही का आपण जो नेसतो ना साडी त्या साईडचा भाग आहे, तो पदरचा भाग आपण कटिंग केलेला आहे. त्यानंतर हा जो नेसतो तो भाग आहे. तर याचे आपण डबल फोल्ड करायचे आणि त्याच्यावरती आपण जे काही पॅन्टचं कटिंग केलेलं आहे ना ते याच्यावरती ठेवायचं आणि जसं आहे तसं ठेवून आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. पहा तुमच्या लक्षात येईलच. जसं आहे तसं याच्यामध्ये अजिबात 1-2 इंच वाढवायचं नाही, कारण आपण ब्राह्मणी काष्टा साडी शिवत आहे ना त्याच्यामुळे. बघा जसं आहे तसं ठेवलं आणि व्यवस्थित असं खडूने मार्किंग करून घ्यायचं आणि कटिंग करून डबल घ्यायचं, म्हणजे कसं आपल्याला दोन्ही भाग एका वेळी कटिंग करता येतात. आता मी म्हणजे नाही का पटकन होण्यासाठी डबल तुम्हाला दाखवलं, नाही तर सिंगल करत बसलं आपण तर वेळ खूप जातो आपल्याला साडी शिवण्यासाठी. तर मी डबल ठेवलं आणि कटिंग करून घेणार आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल याच्यामध्ये काहीही अवघड नाही. जसं आहे तसं व्यवस्थित कटिंग एकदा शिकला ना तुम्ही साडी स्टिचिंग करायला अजिबात वेळ लागणार नाही किंवा लगेच म्हणजे एकदम तुम्ही जरी नवीन शिकणार असाल ना तरीसुद्धा तुमच्या लक्षात येईल. फक्त ही 4 ते 5 माप आहेत एवढी फक्त लक्षात ठेवायची. आपल्याला
खाली जेवढी साडी कटिंग केल्यानंतर जो उरलेला वरचा कपडा आहे ना साडीचा, बघू शकता हा कपडा वरचा काठ नाही, एवढा कपडा राहिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला सिंगल काष्टा तयार करायचं आहे. सिंगल काष्टा तयार करण्यासाठी आपल्याला उंचीचं माप टाकायचं 21 इंच, त्याच्या पुढे 5 इंच मार्जिन वाढवायचं आहे. त्यानंतर ही बघा लांबी घेतली आणि रुंदी घ्यायची 10 ते 12 इंच घेऊ शकता. लहान मुलीचा काष्टा आहे त्याच्यामुळे जास्त मोठा नाही केला तरी काही हरकत नाही. बघा या पद्धतीने चौकोन केलेला आहे मी. चौकोन केल्यानंतर एका साईडला 4 इंचावरती अर्धगोल करायचा आणि आहे असं कटिंग करून घ्यायचं. तुमच्या लक्षात आलं असेल सिंगल काष्टा आहे त्याच्यामुळे आपण एकच म्हणजे घेतलेला आहे कपडा. डबल असतं तर अजून डबल म्हणजे कपडा घेतला असता. तर बघा या पद्धतीने मी कटिंग केलेलं आहे. त्यानंतर आपण जे काही पॅन्टसारखं कटिंग केलेलं होतं ना तो कपडा घ्यायचा आणि एक साईडला ठेवून आपल्याला जी आकार तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला व्यवस्थित असा काष्टा साडीला जोडताना आपल्याला बघा या पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे. आता हा जो जी आकार दिसतोय का तेवढा आपल्याला भाग एका कोपऱ्यामध्ये, कोणत्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, हे जे काठ आहेत ना तिथे नाही, त्याच्या पुढचा भाग आहे ना जिथे आपण एका कोपऱ्याला गोल केला आहे त्याच्या वरच्या साईडचा जो भाग आहे ना तिथे आपल्याला जी आकार करायचा आहे. बघा मी कट करून घेतलेला आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. या पद्धतीने आपला हा सिंगल काष्टा तयार करायचा आहे. तर ह्या प्लेट्स केल्या, ह्या आपण जेव्हा साडी जोडणार आहोत ना तेव्हा ह्या प्लेट्स आपल्याला जोडायचे आहेत. तर आता बघा 2 भाग म्हणजे 3 भाग झाले, पदर, त्याचबरोबर दोन्ही साईडचे दोन पायाचे 2 भाग, त्याचबरोबर सिंगल काष्टा. आता राहिलेला आहे तो भाग म्हणजे आपल्याला ब्राह्मणी काष्टाचा जर ओचा असतो ना त्याला ओचा बोलतात, तर तो आहे ना तो तयार करायचा. त्यालासुद्धा माप आपण कसं टाकतोय पहा. छोटी मुलगी असल्यामुळे जास्त काय घेर घेतलेला नाही मी. तर पहा उंची जे काही उंचीचं माप आहे ना आपलं 21 इंच लांबी घेतली आणि त्याच्या पुढे 5 इंच आणि उंची आहे म्हणजे नाही का जी लांबी घेतली आणि जी काही रुंदी आहे ना त्याचं फक्त माप जे आपले उंचीचं माप आहे ना तेवढं घेतलेलं आहे. त्याचा आपण ओचा तयार करणार आहोत. तर या पद्धतीने मी कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे. बघा सर्वात सोपी पद्धत आहे कटिंग करण्याची आणि पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग व्हिडिओ दाखव.